नितीन इंगडे उपअभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 8 लाख रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वतः स्वीकारल्याने एलसीबी कडे झाला गुन्हा दाखल। तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांचे रजिस्टर फर्म आहे। सदर फर्मच्या नावाने तक्रारदार शासनाच्या विद्युत कामांचे ठेके घेतात। तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावात पाड्यात एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याचे प्रत्येकी 8,49,477 रुपयाचे एकूण सदरची कामे मुदतीत पूर्ण केली होती। सदर कामाच्या बिलापैकी तक्रारदार यांना मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते। सदर बिल अदा करण्याच्या मोबदल्यात लोकसेवक उप अभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तक्रार यांच्याकडून 80,000 रुपये घेऊन उर्वरित 30,000 रुपये पुढील बिल अदा केल्यानंतर द्यावे लागतील असे तक्रारदार यांना सांगितले होते। त्यानंतर तक्रारदार यांना डिसेंबर 2025 रोजी त्यांनी केलेल्या उर्वरित कामाचे 2,02,05,555 रुपये तक्रारदार यांच्या फर्मच्या बँक खात्यात अदा करण्यात आले होते। त्यानंतर उप अभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8,50,000 रुपये लाचेची मागणी करून पैसे दिल्याशिवाय पुढील कामाचं बिलांवर सह्या करणार नाही असे सांगून लाचेची मागणी केल्याची तक्रार यांनी 27/1/2026 रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली होती। सदर तक्रारीची 27/1/2026 रोजी पंचांत समक्ष पडताळणी केली असता लोकसेवक नितीन इंगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 8 लाख रुपयाची लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते। त्यानंतर 9/2/26 रोजी झालेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक नितीन इंगडे उप अभियंता विद्युत उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना तक्रारदार यांच्याकडून 8 लाख रुपये लाचेची रक्कम पंचायत समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी सापळा पथक श्रीमती पद्मावती कलाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, मोका रेशमा परदेशी, पोलीस इन्स्पेक्टर सुधीर मोरे, मार्गदर्शन माननीय भारत तांगडे पोलीस अधीक्षक, माननीय श्री माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय सुनील दोरगे अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक विभाग परिक्षेत्र नाशिक यांनी ही कारवाई केली आहे।